काय करतेस आता? मगाशीच मी तुझं आवरली होतं ना. काय केस केअर करून ठेवलेत? पोरगी तर ना आजीचा फोन आलाय. इकडे बघ. नंदिनी फोन घे ना. आईचा फोन आहे ना. तुम्हीच घ्या. नंदिनी घे ना फोन. तुम्हाला माहिती आहे ना फोन कशासाठी आलाय तो. मग तुम्हीच घ्या. तू पण ना नंदिनी. हॅलो. हा बोला. किती वेळ फोन उचलायला. हा झाली आहे ना सगळी तयारी? नंदिनी बरी आहे ना? हा तिला समजावून सांगितलंयस ना? होय निघतोय आम्ही. ती आता आवडतीये ना. तू बोल ना. हा हे बघ, आपण केलेले सगळे रिपोर्ट डॉक्टरांना नीट दाखव आणि त्यांना सांग आम्हाला हे मुलीचं दुसरं अपत्य बिलकुल नकोय. आम्हाला मुलगाच हवाय. वंशाला दिवा हवाय. काय रे, ऐकतोस ना? होय हो सांगतो मी सर्व. बरं मी कळवतो तुला. चल ठेवू फोन. बरं बरं, नीट जावा. हा. काय म्हणत होते तुमची आई? दवाखान्यात निघालात का? वेळेवर पोहोचा. हेच ना. त्यांना अक्षरशः धीरच नाही हो. कळाल्यापासून त्या माझ्या अगदी बाळाच्या जीवावर उठले तो. नंदिनी आपलं ठरलंय ना आता. सगळ्यांचा निर्णय झालाय. सगळ्यांचा नाही, फक्त तुमचा आणि आईंचा. बघ रिक्षा आली खाली. मी गार्गीला घेऊन जातो. तू लगेच ये. आणि रिपोर्ट घेतलेत मी. चल गार्गी चल. आता तूच मला मार्ग दाखव. या संकटातून तूच ग मला वाचव. आई आई मला खेळली पाहिजे. बाबा मला खेळली पाहिजे पावती. आई बाबांना सांग ना. बाबा बाबा. गार्गी गप्प बस. आता काय मिळणार नाही. अहो साहेब, मुलंही हट्ट करायची. जो माझी पण मुलगी लहानपणी खूप हट्ट करायची. दंगा करायची. खेळली पाहिजे म्हणून खूप रडायची. एकुलती एक होती ना. जीव होता तिच्यावर माझा. नको त्यावेळी नको ते हट्ट करून कसं चालेल. हीच सवय लागते तुला. अहो लहानपणी हट्ट नाही पुरवायचे तर कधी पुरवायचे. तेव्हा लहान होती, आता मोठी झाली. खूप शिकली. फॉरेस्ट ऑफिसर झाली. मला अभिमान आहे तिचा.
कोणासाठी आला? मी माझ्या सुंदरी बरोबर आहे, तपासायला आणले ते. होय का? नेक्स्ट तुम्ही आतमध्ये जा. तुम्ही चला आतमध्ये. जरा इथे बस. पैसे जरा बस दे ना तिला. पैसे वाढले. अरे ये शेखर ये. तुम्ही दोघेच? परी नाही आली? आहे बाहेर खेळते. बरं शेखर का आलायस? अरे काय प्रॉब्लेम आहे का? डॉक्टर, नंदिनी पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. व्हेरी गुड. अरे मग प्रॉब्लेम काय त्याच्यामध्ये? तुला काही त्रास होतोय का? डॉक्टर, सांगायचं तर आम्ही नंदिनीची सोनोग्राफी केली. म्हणजे माझ्या जवळच्या मित्राकडेच केली, आईच्या हट्टाखातर. तो रिपोर्ट त्याला नाहीच म्हणत होता, पण आईच्या आग्रहामुळे त्याने सांगितलं की आम्हाला दुसरी सुद्धा मुलगीच आहे. बरं ठीक आहे, असू दे. रिपोर्ट तरी नॉर्मल आहे. डॉक्टर सॉरी, बघा आम्हाला ही मुलगी नकोय, अबॉर्शन करायचंय. व्हॉट? नंदिनी हा काय बडबडतोय? आता आमचा निर्णय झालाय डॉक्टर. अरे कुठल्या जगात वावरताय तुम्ही? अरे तुम्ही शिकली सवरलेली माणसं ना. डॉक्टर, आता तुम्हाला तर सगळं माहितीये. दादालाही दोन्ही मुली, आणि आता वेळात कळलंय तर मग का नको? अहो, लोक कचऱ्याच्या कुंडीत टाकतात, त्यापेक्षा तरी बरंच आहे ना. अरे डॉक्टर, मला सांगा, मुलगा असावा ही अपेक्षा चुकीची आहे का? सगळ्यांनाच तसं वाटतं, मग आमच्याच नशिबी असं का? बर, समजा अबॉर्शन केलं आपण, ठीक आहे. आता पुढे मुलगाच होईल याची काय गॅरंटी? म्हणजे परत सोनोग्राफी अबॉर्शन, सोनोग्राफी अबॉर्शन. अरे वंशाला फक्त दिवा पाहिजे म्हणून हिच्या काय तब्येतीची काळजी तुला? वंशाला दिवा पाहिजे म्हणून तिच्या तब्येतीचा विचार पण करणार नाहीस तू? हे बघ, हे मला काय पटत नाहीये. मला वाटतं तू परत विचार करावास. डॉक्टर, विचार झालाय. तुम्ही जवळचे आहात, समजू शकता. यंदा तरी आमचा निर्णय पक्का आहे. तेव्हा नंदिनीला कधी ऍडमिट करू? नंदिनी, तर रिपोर्ट दाखवतो. शेखर जरा गार्गीला घेऊन ये. डॉक्टर प्लीज, गार्गी समोर हा विषय नको. अरे नाही रे, तिला बरेच दिवस बघितली नाही ना. जा घेऊन ये. तुला पण हे असंच वाटतं का बाबा? आता आमचा निर्णय झालाय डॉक्टर. बर ठीक आहे. डॉक्टर काका, अरे वा वा बेटा, बेटा कसा आहेस तू? डॉक्टर काका, मी वजन करू? अरे कर ना बेटा, कर. अरे वा वा वा, बाळा मोठा झाला. गार्गी तू. अरे शेखर राहू दे. हे घे बाळा, ये. जा तू, जा बाहेर. शेखर, मगाशी गार्गीने फुल चुरगळलं म्हणून तिला तिच्यावर एवढा चिडलास. मला पण तेच करायला सांगतोयस तू? म्हणजे
शेखर, मला एक सांग, म्हणजे तुला दुसरी मुलगी नकोय, म्हणजे तुला एकच मुलगी हवी, बरोबर ना? हो. मग असं का नाही करत? एनिवेज गार्गी आता वाढलीये, आई बाबा बघितलेत, खेळलीये, बागडलीये, म्हणजे मग नवीन बाळाला बघू दे की आई बाबा. म्हणजे गार्गीलाच तुम्ही काय नाही, म्हणजे बाळ मारायचं बाप आम्हा डॉक्टरांना तरी नको ना? डॉक्टर तुम्ही हे काय बोलताय? अहो तुम्ही तरी काय सांगा. का खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलीला मारायचं म्हणून? का लाडाकोडाने वाढवले म्हणून? म्हणजे तुझ्या पोटात जे बाळ वाढतंय त्याला काहीच किंमत नाही? त्या जीवाला पृथ्वीवर येण्याची संधी नाकारणारे तुम्ही आम्ही कोण? एक्सक्यूज मी, एक इमर्जन्सी पेशंट आहे. पण शेखर, मला वाटतं तुम्ही दोघांनी एकदा परत विचार करा, कारण कायद्याने आणि सामाजिक दृष्ट्या हा गुन्हाच ठरतो. निर्णय तुमचा आहे. बाबा बाबा मला ही सायकल पाहिजे. आई आई मला ही सायकल पाहिजे. हॅलो, हाय आई, आपल्या घरी बाळ येणार आहे. हे बघा, ही डॉक्टरने आम्हाला समजावून सांगितलं आणि कायदेशीररित्याही तेच योग्य आहे. आम्ही ते बाळ स्वीकारले आणि तूही आता स्वीकार. येतोय आम्ही.